हाय, हॅलो, नमस्कार. आज ब्लॉगची सुरुवात दुपारून केली. तर झालं असं, आज सकाळ दिवसभर काही एवढं ब्लॉग करायला टाईमच नाही घावला. आज चला म्हणून दुपारपासून तरी सुरुवात करूयात. त्याचा दुपार स्वयंपाक चालू होता. स्वयंपाक तरी काय, आज म्हणलं नुसतं अंड्याची पोळी आणि भाकरी करावी. त्यासाठी आई गेल्या होत्या अंड्याचा ट्रे आणण्यासाठी. आता अंडी सगळ्यांनाच लागतात खायला. रोजच्या माणसं 5-6 अंडी लागतात सगळ्यांना खायची म्हटल्यावरती. भाऊजी खातात, ते खातात. मला झाली खूप लागतं सर्दी. सर्दी मला कंट्रोल होत नाही. सर्दी डोकं अगोदर पित्त झालं तरी आता सर्दी झाली. थोडंसं वातावरण चेंज झालं की हे मला चालू असते असं. जास्त भाकरी नव्हती टाकायची, ही एक भाकरी आणि ही दामटीच टाकायची होती, पण छोटीशी भाकरी नाजूक आता एवढी बनवली. पडल पडल जाईन बाथरूम तिथे बाथरूम आहे का? ते ह्याच्या बेसिंग मध्ये बघायचं बाजू की बाकी पोळीच का चांगले पातळ करपुऱ्याच कांदा बिंदा घाल. पोटाला आहे का भरती? पोटाला भरली का? हा, पोटाचं राहिलं. राहिले ना पोटाचं राहिलं कधी. राहिलं म्हणजे असं वाढलं, असं चांगलं ना, मग इथे थोडंसं चांगलं लागलं. नळच फुगले रे तुझं. तू म्हणती तशी नळच फुगले. मी काय घेऊन चालले जावा. जड उचलू नाही तर नका. इथं आईंचं आणि माझं गप्पा मारत मारत दोघींचं चाललं होतं जेवण स्वयंपाक. आम्ही दोघीच घरी असतो दिवसभर, त्याच्यामुळे आणि पिल्लू आमचा. सगळे तापाचे पेशंट होते मेलेले. तापमान लावले अवघड आहे. पुढं कुठं उडवताय सगळं? चिवडा नंतर हे माझे मोबाईल बघायला पाहिजे म्हणते काका गेला. पूर्ण अंडी डब्यात भरून घेतली आणि आता डबा ठेवायचा. पण डबा मी फ्रीजमध्ये नाही ठेवत, कारण की पिल्लूला फ्रीजमध्ये जागा माहिती आहे अंड्याची. त्याच्यामुळे त्याने एकदा काय केलं तर 2 अंडी घेतलेली आणि फोडलेली खाली. त्याच्यामुळे फ्रीजमध्ये त्यांनी ठेवत नाही, खालीच ठेवतो अंडी. पण पिल्लूला असं माहिती दिसत नाही अशी ठेवतो अंडी. इथे मी पिल्लूसाठी अगोदर सिंपल प्लेन अंडं काढलं. मीन्स फक्त त्यात मीठ टाकलं होतं. एक सिंपल अंडं. पिल्लूला हे असं आवडतं. तिखट अंडं एवढं खात नाही शक्यतो तो, म्हणजे आम्ही त्याला बनवूनच नाही दिलं कधी. असं त्याला सिंपलच काढतो. त्याला सिंपल अंडं खूप आवडतं, त्याच्यामुळे ते सिंपलच खातो. नाही, अंडा नो 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 अंडा खायचा, चॉकलेट नाही खायची. आणि आईंसाठी कांदा घातला होता अंड्याच्या पोळीमध्ये आणि माझ्यासाठी प्लेन अंडं केलं होतं फक्त मीठ आणि मिरची घालून.
मस्त असं पिल्लूनी आणि आईंनी मी तिघांनी जेवण केलं आणि वाजले होते संध्याकाळचे 6 आणि म्हणून थोडंसं आवरलं. काय केलंय हे? काय केलं तू? हे काय करून ठेवलंय? काय आहे ते? आ तूच केलंय ना? ह्याला काय म्हणायचं? कोणी काढलं हे ऍपल? रंग काढला. आणि ऍपल कोणी काढलं मग? अरे वा, काय आहे खाऊ? आणि हे संध्याकाळचं वातावरण आहे 6:30 वाजताचं असं काहीसं होतं. आणि पिल्लू घेऊन बसला होता खाऊची पेटी. आता वाजलेत 6:30 आणि आता स्वयंपाक करायचा आहे. आज सकाळची पनीरची भाजी करावं म्हणजे नाश्त्याची भांडी शिल्लक आहेत ती घासून घेते आणि नंतर बोलते. तेल संपलं होतं म्हणून किटली घासून घेतली, तीच पुसत होते कारण की त्यामध्ये डब्यातलं तेल ओतायचं होतं. आणि डब्यातून तेल ओतायचं म्हटलं मला तर खूप मोठा टास्क वाटतो कारण की कधी कधी सांगतो माझ्याकडून, पण डबा संपत आला की मी डायरेक्ट वरच घेते ओतायसाठी. अजून तेल काढलं आणि डाळ 6 वाजता भिजत घातली होती भाजीसाठी. त्याला 1.5-2 तास तरी लागतं त्या डाळीला भिजायला, प्रॉपर 1 तास तरी लागतोच. पण त्याचंच वाटण काढायचं चाललं होतं. थोडंसं खोबरं, लसूण, आलं आणि कांदा भाजून घेतला आणि वाटत होते मी. प्रॉपर भिजली का नाही हे चेक केलं, पण चांगली भिजली होती डाळ म्हणूनच अगोदर डाळ वाटून घेतली आणि मग वाटण वाटलं शेवटीला. इथे डाळ वाटण्यासारखं चेक करावं लागतं कारण की जास्त बारीक होऊन द्यावं लागत नाही. डाळ जास्त बारीक झाली की त्याची टेस्ट प्रॉपर येत नाही. उगाच थोडंसं नॉर्मल पाणी टाकायचं आणि डाळ वाटून घ्यायची. अशी रवाळ डाळ वाटायची. मस्त अशी डाळ वाटून झाली आणि नंतर मी हळद आणि थोडंसं मीठ टाकून असं सगळे मिक्स केलं. मध्ये सिंपल कोणते मसाला नाही टाकायचा आणि नुसती हळद आणि मीठ टाकायचं, पण मीठ चांगलं टाकायचं प्रॉपर, म्हणजे आळणी पण नाही आणि खराट पण नाही. असं टेस्ट नंतर करून बघायचं तुम्ही. थोडंसं सगळं मिक्स केलं आणि भजी तळायला घेतली. आणि ही सिंपल भजी नुसत्या सॉस बरोबर किंवा मिओनीज बरोबर पण खूप छान लागतात. आमच्या इथे तर करताच नेहमी भजी संपतात. भाजीत उगाच टाका थोडीशी राहतात. स्वयंपाक करताच माझं किचन वाटा पण क्लीन करायचं चालू असतं कारण की किचन छोटा असल्यामुळे लगेच राडा होतो किचनवरती. मग राडा झाल्यावर काही सुचत नाही किचन खराब झाल्यावरतीच. सगळ्यांचंच किचन खराब होतं कारण की स्वयंपाक चालू असताना. आणि त्या आई आल्या होत्या दूध घेऊन, ते दूध तापाय ठेवायचं होतं, पण त्या अगोदर भाऊजी आले होते. भाऊजींना चहा ठेवला, पण विलायची काय माझ्या हाताने सोलतच नव्हती, त्याच्यामुळे मी पकड घेऊनच विलायची सोलली आणि चहामध्ये टाकली. आणि स्वयंपाक करताना मला मधून शिंका पण येत होत्या कारण की तरी यावेळेस एवढ्या शिंका येत नाही, तर वेळेस एवढ्या शिंका येतात. ॲलर्जीची सर्दी होती कधी आणि थोडी तब्येत पण खराब होती. मीन्स असं ताप काय नव्हता, पण शिंका सर्दी होतीच. मस्त असं एक करून भजी काढून घेतली आणि भजी झाल्यावरती थोडीशी भाऊजींना पण मेयोनीज सोबत दिली. आणि इथून व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.